त्यांना दिलेला होता. साहेबांनी सगळं बघून आली प्रत्यक्ष पाणी किती पाहिजे मामलेदार कोर्टमध्ये हिअरिंग होते. हिअरिंग झाल्यानंतर प्रकरणाचा ऐकून घ्या. हे मामलेदार कोर्ट कायदा आहे. मामलेदार कोर्ट खाली हिअरिंग चालते. त्याच्याशिवाय निकाल देता येत नाही. त्याचा अगोदर निकाल देता येत नाही. ज्यावेळेस तुमचा स्पॉट पंचनामा होईल हिअरिंग होईल त्यानंतर तुम्हाला निकाल मिळेल. पंचनामा झाला 2 बार पंचनामा झाला तुमच्या अंमलदारांनी मामलेदारांनी म्हणजे तुम्ही आम्हाला फक्त नादी लावता. शेतकऱ्यांनी काय आम्हाला फक्त रस्ता तारीख लावलेली 23/6 नंतर काय आम्हाला सांगावं यांनी काय ऍक्शन घेतली. याच्यानंतर तुमच्याकडे आलाय, तुमच्याकडून आम्ही ओसी घेतली. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं कोणी रस्ता अडवलाय, कोणाचा काय विषय ह्याच्यानंतर काय केलं. मला असं कोर्टमध्ये ते कोर्टाचा निकाल देता येत नाही. कोर्टामध्ये निर्णय होतो. तर आम्हाला या लोकांनी तुम्हाला आतापर्यंत जेवढे काही सगळं पूर्ण हे करून दिलं. तुमच्या लोकांनी अगोदर नाही का जे काही पंचनामा करायचा ते पंचनामा जर केलेलं नसेल तर कोणतं ह्या लोकांना आज रोजी तुम्ही असं जाहीर करा सरळ सरळ की ह्यांना जोपर्यंत रस्ता देत नाही तोपर्यंत ह्यांचा पिकाचं जेवढं काही नुकसान होईल आणि जेवढे काही पेरणे हे ते सगळे असतात हे आमच्या मार्फत लोकांना तिथं जाता येत नाही. रस्ता बंद आहे. कोर्ट मॅटर आहे. तुम्ही असे अन्याय करू नका. साहेबाचं म्हणणं नेमकं काय येत आहे आणि साहेबाला ऐका ना साहेब परत माहिती आहे का साहेब हे जे न्यायदंड अधिकारी बरोबर आहे का त्यांचं असं म्हणणं येतं की हे माझ्या कोर्टात आले तर मला ही सगळी सुनावणी घेतल्याशिवाय मला निर्णय देता येत नाही. तर साहेबांना फक्त तेवढी तुमच्या मार्फत अशी विनंती करा. आमचं पीक जेवढं काही वाढलंय आता ह्याचं नुकसान होण्यापेक्षा तुम्ही किती दिवसात आम्हाला न्याय किती दिवसात आम्हाला आमच्या शेतामध्ये आमचं पीक काढण्यासाठी आमच्या मुला बाळांचं पोट भरण्यासाठी आमचं उदरनिर्वाह आहे. त्यांच्या फुटायला लागले हे मोडल्या हे जर मेल्यावर काय करायचं हे जो नगर रस्ता आहे
23 तारखेला तुमचे मंडळ अधिकारी साहेबांनी तिथे प्रत्यक्ष पाहणी केली, त्यांना विचारू शकतो. असं काय नाही पुन्हा नगर रस्त्याचं लक्षात घ्या साहेबाचं नेमकं म्हणणं काय सगळं का हे सगळे शेतकरी तर असं काही इतर कोणी नाही का हे जी वाद चालू आहे आता ह्या लोकांना जाण्यासाठी त्या ठिकाणी किती दिवसात नाही देऊ शकतो एवढं त्यांना सांगा ना. सांगू शकत नाही का शेतकऱ्यांमध्ये आमचं काही होत नाही. पंचनामा केला दाखल केलेला आहे. पंचनामा काय चुकीचा आहे का? एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर. त्यानंतर उद्या मान्य तुम्हाला हिअरिंग मध्ये पोहोचताना मी उद्या सांगतो. सांगतो तुम्ही इकडे लक्ष द्या. अहो राज्याचं राजकारण आहे का? राज्याचं मुख्यमंत्री तुम्हाला महिना 15 देऊन का आमचा रस्ता निघू शकत नाही? सगळ्या गोष्टी रात्री जजची कमिटी नसती, रात्रीमध्ये तुमचे ठराव काही पास होतात म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे ठराव हे शेतकऱ्यांसाठी हे जगाचे पोशिंदे हे शेतकरी ते आम्हाला गावात कृषी प्रदर्शन प्रधान देश आहे. कृषी प्रधान देशामध्ये जर शेतकऱ्यांची अवस्था असेल सर्वसामान्याची परिस्थिती महामार्ग रस्ता होते धमक्या कुठल्या रस्त्याने आम्हाला तुमच्याकडे काय पाहिजे तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल उद्याच्या हिअरिंग मध्ये तर तुम्ही सांगायचं. आम्ही तुमची बदली किंवा तुमचं काय वर्ग करण्याच्या बाबतीत आम्ही आलो नाही तिथं. आम्ही काय म्हणले की साऱ्या नोटीस आल्या उद्या कसं जमणार सर? तुम्हाला जर हे असेल ऑब्जेक्शन असेल हिअरिंग झालेली का तुमची तुम्ही जर असं जर हे करा बोलू द्या साहेबांना बोलू द्या. आम्ही तुमचं ऐकतो बस बरं म्हणते खाली तुम्हाला आज दिवसभरात नोटीस मिळून जाईल. त्याला नाही मिळालं तरी मी तुमच्या सांगतो 29 तारखेला येईल. नाही सर आम्हाला रस्ता रिकामा केला 4 मिनिटं. मॅटर तुमचं असं तरी याचं असेल तर तुमचा निर्णय तुम्ही घ्या. मला असं हे नाही उद्या माझ्यावरती allegation जर तुम्ही असं आरोप दबावाखाली निर्णय मला देता येत नाही. फक्त तुम्ही जर हे तुम्हाला जर वाटत असेल माझ्याकडे त्यांना विचारा ना काय परिस्थिती राहणं जाताना कशी परिस्थिती सगळ्या लोकांना साहेबांचा जो निर्णय तुम्हाला मान्य का सगळ्यांना साहेब ह्यांना आपण किती दिवसात निर्णय देऊ शकतो ह्यांना ह्यांच्या शेतामध्ये त्या शेतामध्ये ह्यांना जाण्यासाठी आपण किती दिवसात देऊ मंडळ अधिकारी साहेबांना सगळं माहिती राहावं बघितलं त्यांनी तुमचा निर्णय लवकर देण्याचा मी प्रयत्न करेन. उद्या हिअरिंग येईल त्यानंतर तुमची स्पॉट पाणी ठेवेल.
ठीक आहे, उद्या किती वाजता बघायला यावं तिथं? आम्ही थांबतो सगळे. सांगतोय जे काय प्रोसेस आहे तेच सांगतोय. मला काय असं वैयक्तिक तुमच्या प्रेशर खाली कोणाच्या प्रेशर खाली निर्णय घेता येत नाही. आहे त्याच्यामध्ये जो आहे आम्ही तुमच्या पैसेच मांडणार, कोणा पैसे मांडणार, मग करावं का हाना मारा तिथे जाऊन? न्याय कोणाला मागतो आम्ही? अन्याय व्हायला शेती कोणी बनायला लागलाय. 8-10 दिवस झाला ते रस्ता बंद. 8 दिवस झाला आम्ही शेतात नाही. आम्ही सर्व शेतकरी आहेत, आम्ही काय कुठले राजकारणी नाही, सगळे ह्याच्यातले सगळ्याचे रस्त्यावर लोक आहेत. हे काय कोणी भाडोत्री लोक आणले सगळे नाही. शेतकरी लोक आहेत सगळे. आम्ही तुमच्याकडे तुम्ही न्याय देवताय आमचे, तो न्याय देवतेकडून आम्ही न्याय मागण्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी इथं आलो. 4 वाजता ऐका आपण ना. 4 वाजता इथं हजर राहायचं का? हो साहेब, 4 वाजता इथे यायचं का आम्ही सगळ्यांनी? उद्या 4 वाजता यायचं का? बरोबर. 4 वाजता येतो कुठे येतं 4 जे वाजता? अर्जदार आहे त्यांनी इथं हा, अर्जदार 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 सगळेच आहेत ना हे. सगळे आम्ही 30 शेतकरी आहेत ना. 29 जण आहेत ना अर्जदार. हो आहेत ना त्याच्यावर. तुम्हाला रस्ता द्या आम्हाला. साहेब आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की ते रस्ता गाव नकाशा काढा, त्याच्यावर घ्या. तुमच्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना बी माहिती सगळं ती. तुमचं त्यांच्याकडून सगळ्यांचं सगळे काय नकाशे म्हणणं आहे? काढलेले. ह्यांनी आज पंचनामा तिथं येऊन केला पाहिजे का उद्या केला पाहिजे? आजच करू द्या ना. आज केलं पाहिजे. पंचनामा आज केला पाहिजे. आम्ही इथून उठत चला, नाही, आजच चला, आज बघा स्पॉट पंचनामा. उठत नाहीत आम्ही इथून, आजच करायला पाहिजे. रस्ता बघा, नकाशे बघा, नंतर तुमची हेअरिंग करा. खोटं कळून जाईल. लक्षात घ्या. आता त्यांनी रस्ता कोरा किती दिवस झालं साहेब आता जे बोलतात ना, तुम्ही जे बोलताय ना हे कायद्याच्या कोर्टामध्ये प्रकरण चालतं. तुम्ही आज चला, हे चला, प्रेशर माझ्यावरती करता त्याच्यामध्ये प्रोसिजरमध्ये घ्यावं लागेल मला तुमची पहिली हिअरिंग. नंतर माझे स्थळ पाणी होईल. दुसऱ्या रस्त्यावर दाब टाकले. हिअरिंग दुसऱ्या रस्त्याने जाऊन स्थळ पाणी होईल मला सांगा. हे रस्ता सोडा, दुसरीकडे जा. अहो, ते सगळ्यालाच विरोध अगोदर करते. ऐकून घ्यावा लागेल, त्यानंतर ते येतील आपल्या सध्या रस्ता नाही सादर करतील, त्याच्यानंतर तुम्ही पुढची भूमिका आपली हमारे भी खेती का रास्ते का मामला है। लोगों ने हमारे बांधा डाले वाले कभी नहीं आते हैं देखने को। मेरी 2 पीढ़ी खत्म हो गई है। बार मामा हमारे बाजू पे घर कुल भी नहीं मिलता, सरकार की तरफ से कोई मदद नहीं मिलती। हाँ, गरीबों का खाते हैं, अमीरों को आगे बढ़ाते, जो जेब गरम करता उसको आगे बढ़ाते ये लोग। अहो, त्याच्या 100 कंप्लेंट निघतील जर गावात जर चौकशी लावली तर 100 तक्रार निघतील. तुमचा लिगली जेवढं आपलं काही चाललंय लिगली हे लिगली ते आपल्या पूर्ण सगळं देतील. त्यांनी आपल्याला आपला विश्वास त्यांनी मागितला, आपण त्यांच्यावर विश्वास टाकू. आपल्या तळ्याचं बसू. आपण आपल्या तळ्याचं बसू. जे आले ते घे ना. करा घोषणा माझी मोकळा करा, मोकळा करा, मोकळा करा, मोकळा करा. रस्ता आमच्या हक्काचा, या शेतकऱ्यांचं वाटोळं करणाऱ्याचं करायचं काय? मोकळा करा, मोकळा करा.
आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना, कलेक्टर ऑफिसला, SP ऑफिसला आणि पोलीस निरीक्षक कार्यालय गेवराई या कार्यालयाला आम्ही 27/7/2025 रोजी निवेदनं दिले होते की गावातील काही गावगुंडांनी गावामधील जो काही स्वातंत्र्यापूर्वीचा नगर रस्ता आहे, जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीचा जो नगर रस्ता आहे, तो त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक काही लाभाच्या गोष्टीसाठी तो शेतकऱ्यांची अडवणूक केली आणि तो बंद केला. त्याच्यानंतर समोर सुद्धा शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठी जो काही पर्यायी व्यवस्था रस्ता होता ते सुद्धा त्यांनी JCBच्या सहाय्याने खोदून बंद केला. याच्यामुळं आम्ही साहेबांना निवेदन दिले आणि निवेदन देऊन त्यांना आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या, कारण की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे आणि त्या जगाच्या पोशिंद्यावरती जर असं कोणी येत असेल, रस्ता अडवित असेल, त्यांना मानसिक त्रास देत असेल, इकडून जाऊ नको तिकडून जाऊ नको, अडवणूक करायची, धमकी द्यायची, म्हणजे हे काय पटण्यायोग्य नाही. त्याच्यामुळं आम्ही तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की 3/7/2025 रोजी आम्ही इथं येऊन आत्मदहनाचा इशारा त्यांना दिला होता. आदरणीय तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो. तहसीलदार साहेबांना भेटल्यानंतर तहसीलदार साहेब उडाउडीचं उत्तर देऊन आम्हाला पळवण्याचा इथून प्रयत्न करत आहेत. ते आम्हाला म्हणत आहेत की बाबा हे 8 दिवस द्या, 15 दिवस द्या, कुठं पंचनामाच करू, नाही तर तुम्हाला मी जर जमत नसेल तर आम्हाला तुम्ही दुसरीकडे तपास वर्ग करा, असं म्हणून ते आम्हाला इथून हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही जे आहे, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या वतीने आम्ही इथं पुढे निदर्शन करायला आलेलो नाही, कुठल्याही गोष्टीचा कोणाच्या विरोध करायला आलेलो नाही. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी इथं आलेलो आहोत आणि उपस्थित राहिलेलो आहे. माझं हेच म्हणणं आहे की तहसीलदार साहेब तुम्ही न्याय करा, तुम्ही आमच्यासोबत आज तिथं चला, तुम्ही जाय मोक्यावर जाऊन ते रस्ता प्रत्यक्षात बघा, तुमचं भूमी अभिलेखचे काही अधिकारी असतील त्यांना सोबत घ्या, तुम्ही त्यांच्याकडून नकाशे काढा, त्या नकाशाप्रमाणे जे काही सत्य असेल त्या सत्यतेप्रमाणेच आम्हाला द्या. आम्हाला कुठलंही कोणाचेही, आम्ही शेतकरी लोक आहेत, आम्ही काही लुबाडणारी गँग नाही, आमची काही लुबाडणारी टोळी नाही. आम्हाला आमच्या हक्काचा जो काही रस्ता असेल तो आदरणीय साहेबांनी, आमच्या न्यायदेवतेंनी, आम्ही त्यांना न्यायदेवता म्हणतो, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करतो. त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तरं देऊन आणखी पुढच्या वड्या चला, तुम्ही विचार करा. ही आमच्या आजी यांना त्या दिवशी तिथं खड्डा खोदून ठेवला, त्या खड्ड्यामध्ये पडले, ह्यांच्या बरगडीला मार लागला. असं किती दिवस चालणार हे? आम्ही 15-20 दिवसापासून हे मागणी करत आहोत, प्रेमाने मागत आहोत, कुणीही आमच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. आमची आपल्या माध्यमातून, आपल्या प्रिंट मीडियाच्या आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे, तुम्ही आमच्या ह्या शेतकऱ्यांचं मागणं तुम्ही राज्याच्या कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचवा, तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यापर्यंत पोहोचवा आणि राज्याच्या महसूल मंत्र्यापर्यंत पोहोचवा. कारण की ते म्हणत आहेत की आम्ही शेतकऱ्याचं सरकार आमचं आहे. मग शेतकऱ्याची जर अशी दुर्दशा त्यांच्या राज्य सरकारच्या काळामध्ये होत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. माझी त्यांना विनंती आहे, आदरणीय तहसीलदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला जर वेळ लागत असेल तर आमचं होत असणारं नुकसान, त्या नुकसानाचं जिम्मेदार कोण आहे? आमच्या पुढेला आलेल्या मोसंबी आज शेतातून गळून पडायला लागल्यात, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या तिथं रोखलेल्या आहेत. मग ह्या सगळ्यांच्या पेरण्या, त्यांचं होत असलेलं अतोनात नुकसान हे कुणी भरून द्यायचं? माझी तहसीलदार साहेबांना प्रांजळ मनाने विनंती आहे, एकतर तुम्ही आमच्यासोबत आज चला, ते रस्ता प्रत्यक्षात पहा, तुमचं काय जे असेल नियमाप्रमाणे तुम्ही कारवाई करा, जाय मोक्यावर येऊन तुम्ही आमचा रस्ता मोकळा करा. नसता आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय पर्याय म्हणून आमच्या शेतामध्ये, आमच्या स्वतःच्या शेतामध्ये एक हेलिपॅड करा आणि तुम्ही हेलिकॉप्टरने आम्हाला शेतात जाण्यासाठीची तुम्ही आमची सोय करा. आम्ही त्याच्यासुद्धा तयार आहे. तुमचा निकाल लागेपर्यंत, तुमचं कोर्ट काय असेल ते पूर्ण सगळं मार्ग लागेपर्यंत तुम्ही सरकारला सुद्धा माझी विनंती की आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही हेलिकॉप्टरची पर्याय व्यवस्था करून आम्हाला आमच्या शेतामध्ये पोहोचण्यासाठी मदत करा. कारण की हे शेतकरी सर्व जगाचे पोशिंदे आहेत, ह्याच्यासाठी तुम्ही तेवढा निर्णय घेऊ शकता. आणि तहसीलदार जरा काय काम करीना तुम्ही आमचा रस्ता आडीला, आमचा रस्ता मोकळा करून द्या. तहसीलदार काही मनार घ्याय ना, आमची मोसंबी बाग तोडायला आला, ती मोसंबी जायची, तुम्ही विनंती करून काहीतरी करा. खड्डा आहे तिथं, खड्डा खांदून ठेवला JCBनी, खड्ड्यात पडले मी, माझी येऊन बघा बरगाडीला मार लागलेला. आमचं गाव मादळमुळी, खडंगवाडी शिवारात आमची जमीन आहे. ती जमिनीला त्यांनी आडीलंय, रस्ता JCBनी खांदून ठेवले, खड्डे करून ठेवले. गावचा सरपंच आहे. किती दिवस झाले हे बी सांगा. तहसीलदार कुठं बोलत आहे? तहसीलदार म्हणते आता बघू, आम्ही उद्या बघू 4 वाजता. आम्ही येऊन बसलो आता सकाळ धरून 15 दिवस झाले आम्ही येतो जातो.
सीताबाई घावानी